20 रुपयाची नोट घ्यायची, 50 रुपये घेतल्यानंतर किती रुपये परत द्यायचे ही जाण त्याला त्याच्या प्रॅक्टिसनेच येतं, उपजतच आली त्याला, त्याच्या रोजच्या सवयीमधनंच आली. त्याला त्याच्यासाठी शिकवायची गरज नाही लागली, त्याला त्यासाठी प्रोजेक्ट नाही द्यायचा गरज लागली. मग मला असं म्हणायचं की व्यावसायिक आणि व्यावहारिक ज्ञान त्यांना लवकर येत आहे, आपण फक्त माहिती घेतोय, पण ज्ञान त्यांना जास्त मिळतं असं मला वाटतंय. म्हणजे त्या ज्ञानी मुलांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. हो 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 हो, नक्कीच आणि नक्कीच. शहरात राहणारी जी आपल्यासारखी मंडळी आहेत, मुलं आहेत, हो हो हो. की ज्यांना रेग्युलर लाईफ पण आवडतं आणि ऑफबीट लाईफ पण आवडतं, त्या मुलांनी त्यांना हेरून नक्की. एक समान पातळीवर आणून त्यांना कसं अजून अपग्रेड करता येईल, की जेणेकरून त्यांच्या आयुष्यात एका बाजूने नाही पण चारी बाजूनी फरक पडेल आणि त्यांचं लाईफ पुढच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी कसं सुंदर जाता नक्कीच. येईल. याच्यामध्ये सोपं काय आहे, पातळी समानच आहे, पातळी वेगवेगळी नाहीच आहे. याच्यामध्ये एक एक्सचेंज प्रोग्राम करायचा. हां. शाळेने किंवा कुठल्याही कम्युनिटीने काय एक्सचेंज प्रोग्राम करायचा, खेड्यातली काही जण जी खेड्यातल्या लाईफस्टाईलमध्ये आहेत ती वर्षातले 1 महिना शहरात जाऊन राहतील, त्यांना एक वेगवेगळे तिथले शहरातले घटक आणि ते वेगवेगळे नियंत्रित वेळापत्रक देऊन त्या गोष्टी करायला लावायच्या. तसंच शहरातले जे विद्यार्थी आहेत त्यांना गावाकडे 1 महिना आणायचा आणि त्यांना ते गावाकडचं पूर्ण 1 महिनाभर द्यायचं, जेणेकरून नॉलेज एक्सचेंज पूर्ण होऊन जाईल. नाही, गावातली मुलं शहरात जाऊन ऍडजस्ट करतील, याबद्दल वाद नाही, पण शहराच्या लक्झरियस लाईफची सवय झालेल्या मुलांना, मी त्यांचा दोष आहे असं नाही म्हणत, ते गावात आल्यावर गावातल्या मुलांसारखं राहणं, खाणं, फिरणं ह्या गोष्टीमध्ये सेट होतील का? 100% सेट होतील, का नाही होणार. आपण कशाला आजपासून त्या गोष्टीला एका फ्रेम मध्ये बांधून ठेवायचं. मी बांधत नाही. आपण तो प्रयोग जर केला तर सक्सेसफुल होणार. आज तुम्ही बघा, वैविध्यपूर्ण शिकलेले, भरपूर चांगले शिकलेले, परदेशात शिकलेले, भारतात शिकलेले, वेगवेगळ्या शहरांमध्ये काम केलेले लोक आज काही कालांतराने त्यांच्या 40-45 एक सॅटिस्फाईंग एज नंतर ते पुन्हा गावाकडे येतात आणि ते स्वतःला सेट करतात. प्लस त्यांच्या मुलांना सुद्धा ते तिथे सेट करायचा प्रयत्न करतात की नाही, हीच लाईफस्टाईल खूप चांगली आहे किंवा ही लाईफस्टाईल चांगली आहे असं म्हणता येणार नाही, पण ही लाईफस्टाईल आपल्याला जगायची जे आपल्यासाठी चांगलं आहे असं होत आहे. आणि ह्यालाच मायग्रेशन म्हटलेलं आहे. पहिले खेड्यातनं माणूस शहराकडे गेला, आज कोरोना नंतर, आफ्टर कोविड, पोस्ट कोविड तुम्ही बघता किंवा विदिन कोविड शहरातला माणूस खेड्याकडे आला, गावाकडे आला परत आपल्याकडे. कारण का त्याला सर्वायवल कुठे होतं, तो त्याच्या मूळ गावीच सर्वायवल होतं, जो तो त्याच्या गावाकडे जास्त पटापट पळाला. कारण का सर्वायवल तिथेच होतं. शहरात सर्वायवल तेवढं नव्हतं. शहरात तुम्हाला सगळ्या गोष्टी होत्या पण बंधनं खूप होती. पण ते गावाकडे आल्यानंतर तुम्ही ताबडतोब त्या गोष्टीला युटिलाइज करू शकता. गावाकडेच्या लोकांनी तेच केलं ना. काय केलं, प्रत्येकाच्या घरात राहूनच सगळ्यांनी छान केलं, पण त्यांना घरात त्या गोष्टी उपलब्ध होत्या असं मला वाटतं. तर हा एक नैसर्गोपचार असायला पाहिजे आणि नैसर्गिक गोष्टीचे आपण देवाणघेवाण केली पाहिजे असं म्हणतंय. तर मला असं वाटतं की माहिती आहे, ज्ञान आहे. आपण ह्या